श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावाने सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। त्यांच्या पत्नी या कमळ या चिन्हावर उभारलेले आहेत आणि 10 नंबर वॉर्डामध्ये पवनकुमार कुंभार हे कमळ या चिन्हावर उभारले आहेत। वैभव कोण आहे? वैभव वैभव कोण आहे? वैभव खाडे साहेबांचा सत्कार होत आहे। सर्वांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवींद्र अळी सर यांचा सत्कार पापा कुंभार साहेब करत आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार होत आहे। बबलू सावंत, अविनाश सूर्यवंशी, विकास सावंत, ज्ञानेश्वर सुतार, दयानंद सावंत, कुमार नलवडे, तुषार सुतार, स्वप्नील सुतार, ओंकार वाघमारे, ओंकार सोनार, यश कांबळे, विनोद सकटे हे सर्व आपले धडाडीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। त्यांचं अहोभाग्य आहे की आपल्याला सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने त्यांचा प्रवेश होत आहे। फोटो इथं घेता बघा आपलं किती मोठं अहोभाग्य आहे। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने प्रभाग नंबर 10 मध्ये पवनकुमार कुंभार यांची उमेदवारी जाहीर केली, त्याच वेळेस हे सगळे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। याचाच अर्थ असा आहे की पवनकुमार कुंभारांचा आत्ताच विजय झाला आहे असं मला वाटतंय। कारण एवढ्या महिला भगिनी इथं उपस्थित आहेत, याचाच अर्थ असा आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे हे सर्व आपले मतदार आहेत आणि तरुण वर्ग इथं भरपूर संख्येने उपस्थित आहेत। हे त्याचंच कारण आहे की पवनकुमार कुंभारांना आणि बाबर वहिनींना इथं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे हे
हा वॉर्ड आहे. आणि मी ज्योतिताई गाडगे, शहर अध्यक्ष महिला आघाडी, यांना विनंती करते की त्यांचे 2 शब्द त्यांनी व्यक्त करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज महिला भरपूर आलेल्या आहेत, म्हणजे पवनदादांचा आज विजय घोषित करायला काही हरकत नाही. नमस्कार, मी सौ ज्योती रवींद्र घाटगे, जत शहर अध्यक्ष. आपल्या येत्या 2 तारखेला मतदानाला तुम्ही सर्व महिलांनी सकाळी लवकर उठून जाऊन मतदान करून यायचंय आणि कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आपलं मत एक विकासाला द्यायचंय. बघा, मगाशी पतंगे सरांनी सांगितलेलं आपलं मत विकासाला, म्हणजे आता सुवर्ण योग घडून आलेला आहे. योग काय, केंद्रात पण तेच पक्ष आहे, राज्यात पण तोच पक्ष, आपल्या जिल्ह्यात पण तो पक्ष. आणि आपण जर जत शहरात आपला हा नगराध्यक्ष भाजपचं निवडून दिले तर आपल्याला हा एकदम आपला विकास आहे. बघा, मी परवा एका भाषणात कुणाचं तरी ऐकलं सर, ते काय म्हणत होते, नगराध्यक्ष आपण आपल्या पक्षाचा आता निवडून देऊया, नंतर खासदार निवडून देऊया, नंतर मग मुख्यमंत्री निवडून देऊया, नंतर केंद्रात आणूया. ह्याला किती वेळ लागेल काय माहिती सर, असं त्यांचा प्रचार चालू होता. मी एकदम हसले. का तर एवढा कालावधी जाऊपर्यंत आपण फोटोत जाणार. मग फोटोत ना आपण आपला विकास बघायचा आहे का जतचा? नाही. मग आपण फोटोतनं विकास बघायचा नाही, आपण जिवंतपणेच आपला विकास जतचा बघायचा आहे. त्यासाठी 2 तारखेला लवकर उठा, लवकर नंबर लावा. त्या दिवशी खूप गर्दी होणार आहे. लवकर नंबर दाबून 3 कमळ चिन्ह, म्हणजे आपले पवनदादा, बाबरताई आणि आपले नगर अध्यक्ष यांना कमळा चिन्हावरील पुढील बटन दाबून आपण भरघोस मताने आपण बहिणींनी निवडून द्यायचंय. धन्यवाद. नमस्कार. खास करून आपल्याला मार्गदर्शन करायला जत सांगली जिल्ह्यामध्ये जत विधानसभेमध्ये पहिलं कमळ फडवणारे यशस्वी आमदार आपले सुरेश भाऊ खाडे साहेब, ते माजी मंत्री पण होते, ते इथं आलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आपण कार्यक्रम घेतोय. त्यांच्याबरोबर आलेले नगरसेवक असलेले पांडुरंगजी कोरे, आमचे सांगली शहराचे सरचिटणीस आळतेकर साहेब, त्यानंतर आपले कुंभार साहेब, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले गणेश माळी साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पतंगे साहेब, त्यानंतर आमच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रेणुका आरळी मॅडम, तेली मॅडम, आता शहर अध्यक्ष ज्यांनी आपले विचार व्यक्त केले ते शहर अध्यक्षा घाडगे मॅडम, सागर पाटील, त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आणि आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आता खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला हा 10 नंबरचा प्रभाग आहे, 10 नंबर. आणि या 10 नंबर प्रभागामध्ये 3 उमेदवार उभे आहेत. एक नगराध्यक्षपदाचा मी स्वतः डॉक्टर रवींद्र आरळी, माझं चिन्ह कमळ. त्यानंतर पवन कुंभार, पवनचं पण चिन्ह कमळ. त्याच्यानंतर आपले सुप्रिया बाबर, त्यांचं चिन्ह कमळ. 3 कमळ उभे आहेत. ऑलरेडी कमळ फुललेले आहेत. त्याच्यामुळं या कमळावर आपण बटन दाबायचं आहे. का बरं दाबायचं आहे? आणि विशेषतः आता मला हे सगळं महिला एवढ्या प्रचंड संख्येनं बघून मला आता खाडेसाहेब काय म्हणले एका भाषणामध्ये की आधीच्या 2004ला ते आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेचा प्रचार असा असायचा की सगळे पुरुष असायचे आणि तुरळक कुठंतरी महिला असायच्या, 5-6. आता चित्र बदललंय. कुठं जाईल तिथं सगळे महिलाच आणि पुरुष असे बाजूला बसलेले असतात. म्हणजे आता महिला राज्य चालू झालेलं आहे आणि 12 महिला ह्या प्रभागात आपल्या संपूर्ण जत शहरात उभ्या राहिलेल्या आहेत. 11 हे आहेत पुरुष आणि 12 महिला, म्हणजे महिलांचं वर्चस्व आहे. आणि महिला, आणि मला काय आनंद झाला विशेषतः, मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे त्यामुळं महिलामुळंच मी निवडून येतोय सारखं म्हणायचो मी. आता महिला राज्य असल्यामुळं मला निवडून यायची कुठलीच अडचण नाही. त्यामुळं मी अगदी आनंदी आहे. मला ह्यावेळी नक्की 100% मतदान होणार. त्यामुळं आणि हे सगळे पुरुष महिलांचा ऐकतायत ह्याची पण खात्री झाली. त्यामुळं आपले ही मंडळी तुमच्यामुळं
आणि तुम्ही स्वतः असं करून मला निवडून देणार, याबद्दल आता काय शंका राहिली नाही. दुसरं, तमळ कशासाठी? केंद्रामध्ये आपलं सरकार ऑलरेडी आहे, येणार आहे नव्हे, आहे 2014 पासून. महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, कमळ आहे. त्यानंतर जिल्हा नियोजनासाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्याला पैसे द्यायला सज्ज आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यानंतर आमदार साहेब आपण मोठ्या संख्येनं निवडून दिलो, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. देणारे हे वरचे केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य आणि सांगली, तिथले पैसे देणार. आमदार साहेब एवढे ताकदीचे आहेत, गोपीचंद पळकर साहेब, तिथून पैसा आणणार आणि इथं वापरण्यासाठी मात्र नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच लागणार, हे लक्षात ठेवा. आता त्या ताई म्हणाल्या ते इतर पक्ष काय म्हणतायत, आपण ह्यांना निवडून आणू, त्यांना निवडून आणू, त्यांना निवडून आणू. त्यांनी खूप छान विश्लेषण केलं. हे निवडून आणून सरकार त्यांचं होण्यापर्यंत आपण फोटोत जायला लागते. आता आहे ती परिस्थिती, आता घास तोंडात आलेला आहे. आपल्याला इतकी वर्ष भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कधी निवडून आला नाही, ही एकमेव वेळ आहे. तुम्ही 2012 पासून बघताय, जत शहर आहे तसंच आहे. आपले खाडेसाहेब काय म्हणाले, मी निवडून आलतो आमदार म्हणून, तसंच जसं आहे तसंच आहे. आणि तसंच असल्यामुळं काही बदल होत नाही. आता मात्र बदल केला पाहिजे. तुम्ही सत्ता बदलली पाहिजे. काँग्रेसकडं ही सत्ता होती शहराची, ही सत्ता बदलली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली पाहिजे. कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आल्यानंतर हायवे झाले, अनेक उज्ज्वल गॅस योजना असू दे, अनेक योजना केंद्रानं चालू केल्या. राज्यामध्ये आल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली. आपल्या सांगली जिल्ह्यामधनं अनेक 5 कोटीचा निधी या वर्षी जिल्हा नियोजन मधून आला. गोपीचंद पळकर साहेबांनी तरी विधान परिषदेचे आमदार असताना आपल्या सगळ्यांची घरपट्टी 3 पट वाढली होती, त्याला स्थगिती आणली. हे एकमेव आमदार असे ठरले, एकमेव नगरपालिका अशी ठरली की त्याला स्थगिती मंजूर झाली आणि आपल्याला घरपट्टी भरायला लागली नाही. हे किती लोकांना माहिती आहे माहित नाही मला. आणि त्यांनी पाण्याचं कनेक्शन, घरटी पाणी येण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजनेचं आपण चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात कार्यक्रम घेतला आणि आता सगळे रस्ते उकरलेले दिसत आहेत. पाईपलाईन चालू आहे, काम चालू आहे. 5 मोठ्या टाक्या सगळीकडे बांधायला लागलेल्या आहेत. 3-4 महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण होईल. आठवड्याला एकदा पाणी येण्याची परिस्थिती जतमध्ये आहे, ती आता रोज पाणी येईल. याच्यासाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली पाहिजे. तर अशा पद्धतीची डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू झालेली आहे. आम्ही करू, आम्ही करतो, आम्ही येतो, काही संबंध नाही. आम्ही केलेलं आहे, करत राहणार आहे आणि आमच्यामुळेच होणार आहे, हे लक्षात ठेवा. पैसे दुसरा पार्टी, दुसरी पक्ष आल्यानंतर त्यांना पैसे कोण देणार नाही आणि पैसे मिळाले नाही तर काय डेव्हलपमेंट होईल. म्हणून लक्षात ठेवा, मी 1996ला लायन्स क्लबची स्थापना केली, एक सामाजिक कार्य म्हणून. हजारो पद्धतीनं मी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली, मोफत आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं घेतली, वृक्षारोपण कार्यक्रम केले, अनेक चष्मा वाटप कार्यक्रम मोफत केले. ह्या सामाजिक कार्यामध्ये 300च्या वर एड्सवरची व्याख्यानं दिली. अनेक ठिकाणी मी महिलांच्या आरोग्यावर व्याख्यानं दिली. हे सामाजिक कार्य करत असताना जत सारख्या ठिकाणी अनेक संस्था उभ्या केल्या आणि म्हणून एक सक्षम उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने माझी निवड केली नगराध्यक्ष पदासाठी. कारण जत शहराची डेव्हलपमेंट आतापर्यंत झाली नाही. आता करणार असेल तर डॉक्टर आरळी करू शकतायत, हा विश्वास भारतीय जनता पार्टीने आणि आमदार गोपीचंद पळकरनी माझ्यावर टाकला. खाडे साहेबांनी त्याचं संमती दिली. ते आता आपल्या भागाचे स्थानिक स्वराज्य या इलेक्शनचे प्रभारी म्हणून आहेत, प्रमुख म्हणून आहेत. या सगळ्यांनी मिळून जबाबदारी टाकल्यामुळं मला जतचा विकास 100% मला करायचाच आहे. म्हणून मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी पूर्ण वेळ मोकळा आहे. लक्षात ठेवा, पूर्ण वेळ मोकळा आहे. त्यामुळे कुणी असं म्हणू नये डॉक्टर दवाखान्यात बसतोय. आता मला निवडून दिलं नाही म्हणून दवाखान्यात बसतोय. निवडून दिले की मी नगरपालिकेत बसेल. तुम्ही काय काळजी करू नका.
आपल्याला सगळी डेव्हलपमेंट मोठ्या पद्धतीनं करायचं आहे. कोणी टेन्शन घेऊ नका. कोणतरी काहीतरी सांगते ते ऐकायला भानगडीत पडू नका. जसं गाडगे वहिनीने सांगितलं, 2 तारखेला सकाळी लवकर उठा, आंघोळ करा. तुम्ही देवपूजा करत असाल, देवाच्या समोर बसा, 2 मिनिटं डोळे मिटा. जत शहर कसं सुधारलंय ह्याचा विजन डोक्यामध्ये आणा. हे भारतीय जनता पार्टी फक्त करू शकते. एकदा खात्री करून घ्या आणि नंतर पटपट दुसरा विचार डोक्यात यायच्या आधी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचं बटन, 3 कमळ, 1 नगराध्यक्षाचं, 2 नगरसेवक पदाचं कमळ चिन्ह दाबा आणि मोठ्या संख्येनं बहुसंख्य विक्रमी मतदानं तुम्ही निवडून द्या. कारण दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं इतरांना कुठल्याही पद्धतीचा स्कोप यावेळी नाही. मला फक्त आणि फक्त समाजकारण करायचं आहे. कुठल्याही पद्धतीचं राजकारण मी करणारापैकी नाही. मी माझा वैद्यकीय व्यवसाय आणि समाजकारण अशी 2 चाकं माझ्या आयुष्यात आहेत. तेच मी आतापर्यंत करत आलेलो आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये ही आता संधी प्राप्त झालेली आहे. ती तुम्ही मला द्याल अशी मी मनापासून कळकळीची तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या पॅनलला निवडून द्या. धन्यवाद. आता माननीय आमदार खाडेसाहेब बोलतील. थोडं सगळ्यांनी जोर देऊन हात वर करून बोलायचं. जय श्रीराम. हात मागं वर होत नाहीत. जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न अण्णाभाऊ साठेंचा. मी ही 2-3 नावं का घेतली बरं? अजून महापुरुष भरपूर आहेत, त्यांनाही वंदन करतो आपण. पण आज संविधान दिन आहे. आज संविधान दिन त्याला 75 वर्ष झाली आणि वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाली. श्रीराम आपण घोषणा दिली, जय जयकार केला आपण. कालच मोदी साहेबांनी राम मंदिर पूर्णतेला गेलं आणि तिथं भगवा झेंडा फडकवला. काल मोदी साहेबांनी आपण बघितलं असेल. आणि आज संविधान दिन झाला. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद मिळाले, आपल्याला आशीर्वाद मिळाले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आशीर्वादानं आज मी आमदार झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो आणि हा माईक माझ्या हातात आला. ही बाबासाहेबांची घटनेची कमी आहे. आज ह्या माध्यमातून निवडणूक चाललेली आहे. वार्डमधली लोकसंख्या कशी आहे, काय आहे हे माझे मतलब नाही मला. पण ज्यावेळी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, ह्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळीकडे मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलात, ते ज्यांना आपण मतदान करणार आहात हे निश्चित आहे. आता ह्या मीटिंग नंतर हे निश्चित झालं की आपण कमळाला मतदान करायचंच आहे, पर्याय नाही. आणि आपले नगराध्यक्षांचे उमेदवार आपले डॉक्टर, सगळ्यांचे लाडके डॉक्टर रवींद्र आळीसाहेब इथं आपल्या नगराध्यक्षासाठी ते उभे आहेत. नगरसेवक पदाचे उमेदवार पवन कुंभार आहेत. नगरसेविका पदाचे उमेदवार सुप्रिया बाबर आहेत. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्यासोबत आलेले नगरसेवक, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळे, राजेंद्र कुंभार, आपले भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब आळतेकर, ह्या कार्यक्रमाला असलेले आमच्या सौ आरडी वहिनी, मुकुंद बनगर, शरद, ह्या शहराच्या अध्यक्ष ज्यांनी भाषण केलं ते आपल्या गाडगे मॅडम, आप्पा कुंभार, सागर पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. आणि मी 50% म्हणतो पण जवळजवळ 75% आणि इकडं सगळं 25% फक्त अशा माझ्या बंधू आणि लाडक्या बहिणीनं. लाडक्या बहिणीनं म्हणलेलं समजलं ना? हा, हप्ता आला का नाही? आला का नाही हप्ता? इकडं हात वर करा बघू. प्रामाणिक
प्रामाणिक हात वर करा. हप्ता मिळाला का नाही? हा आला ना? नसेल आला तर केवीसी करा आणि केवीसी करून आपला हप्ता जमा करून घ्या. आज या निवडीच्या माध्यमातून मला इथं डॉक्टरनी विनंती केली, सगळ्यांनी विनंती की भाऊ हा तुमचा जुना मतदारसंघ आहे. 2004 साली मी इथं निवडून आलो होतो आणि कमळावर निवडून आलो आणि त्यावेळेला कमळावर तुम्ही आशीर्वाद दिले आणि त्यावेळी जिल्ह्यामध्ये पहिलं कमळ खुललं. पहिलं जिल्ह्यामध्ये कमळ नव्हतं, त्यावेळी पहिलं कमळ जिल्ह्यामध्ये खुललं, ते तुमच्या आशीर्वादानं खुललं आणि आता सगळं जिल्हा कमळमय झाला. हे विसरून चालणार नाहीये. आणि अजूनही हे उमेदवार जे आता आपल्या समोर आलेले आहेत हे कमळ चिन्हावरच आहेत. त्यामुळे कमळ हे जुन्या आठवणीत राहतंय. आपल्याला माहिती आहे सगळ्या काय नवीन चिन्ह नाही आहे ते. आणि निश्चित आपण कमळाला मतदान करणार आहात हे निश्चित आहे. अच्छा, ह्या दृष्टिकोन करत असताना काल मला कोणतरी म्हणलं की प्रचाराच्या विरोध पक्षाच्या तिजोरीच्या आमच्याकडे आहेत, मग पैसा एवढा आणीन, पैसा तेवढा आणीन. कोणतरी म्हणलं असं नाही होत. ते तिजोरीच्या चाव्या जर माझ्याकडे असल्या तर मला चावी खोलून पैसा वाटायची अथॉरिटी कधीच मिळाली नाही, मिळत नसते. शासनाची तिजोरी असेल, फायनान्स मिनिस्टर असतील, पण त्यांना काय पैसा खर्च करायचा असेल तर त्यांना कॅबिनेटला यावं लागेल घेऊन आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सगळ्या मंत्र्यांच्या मान्यतेनं तो पैसा खर्च करता येतो. तसा वैयक्तिक खर्च करता येत नाही. त्यामुळे त्या भरूला तुम्ही बोलली पडू नका. तिजोरी आहे, चावी आहे, मग पायदरा पैसा येईल असं होत नाहीये. पैसा येतो कधी? पैसा कसा येतो सांगतो तुम्हाला मी. लक्ष्मी कशावर येते? कमळ येते की नाही? मग कमळ पाहिजे का नाही? मग लक्ष्मी येईल का नाही? का हातावर येईल? घरावर येईल का? घरावर येणार नाहीये. कमळावरच लक्ष्मी येणार आहे. त्यामुळे कमळ आणि सगळ्यांनी कमळ हातात धरा, कमळाचा शिक्का मारा, कमळाचं बटन दाबा आणि कमळाला निवडून द्या. ज्यावेळी कमळ तुमच्या घरात पोहोचेल त्यावेळी लक्ष्मी ऑटोमॅटिक तुमच्या दाराशी येईल. आहे का नाही? आणि एक सांगतो की ज्यावेळेला मी इथं आमदार होतो, आमदार झालो, 5 वर्ष मी इथं काम केलं. डिलिमिशन झालं, डिलिमिशन मला मिरज जावं लागलं. मिरजच्या लोकांनी मला 4 वेळा आमदार केलं. म्हणजे इथली टर्म पकडून मी 5 वेळा आमदार झालो, 2 वेळा कॅबिनेट मंत्री झालो, 1 वेळा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. आपल्याला विश्वास आहे? एक जतचा कार्यकर्ता, एक आमदार झाला, आमदार नंतर मिरजत गेला, तिथं आमदार झाला आणि एक मागासवर्गीय एक चांबाराचा एक मुलगा आज ह्या सांगली जिल्ह्याच्या वसंतदादाच्या जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्री होतो. असं कधी शक्य झालं होतं का? कडेगाव, कडेपूर, इस्लामपूर तिकडच, इकडं कधी आलंच नाही पालकमंत्री. पण ते मी पक्षानं दिलं, पक्षाची मेहरबानी, पक्षाचे आशीर्वाद मिळाले मला आणि मला इथं पालकमंत्री करण्याची संधी मला मिळाली. पालकमंत्री संधी मिळाल्यानंतर ह्या तालुक्याचं ओझं माझ्या डोक्यावर होतं. ह्या तालुक्यानं खूप मला प्रेम दिलं, माया दिली, आशीर्वाद दिले आणि पहिल्या वेळी मला इथं आमदार म्हणून निवडून देतो. म्हणजे माझ्या राजकारणाचा बेस माझं जत आहे, मी ते विसरू शकत नाही. ज्यावेळी पालकमंत्री झालो, नियोजनच्या चाव्या माझ्या हातात आल्या, त्यावेळेला मी निश्चितच उडतं माप, थोडंसं चढतं माप मी जत द्यायचा प्रयत्न केला. मी त्यावेळेला आपणाला निश्चित सांगू शकेल की डीपीडीसी मधून जी नियोजनमध्ये असतो त्यावेळेला 2023-24 मी 2,83,52,000 रुपये मी आपल्या जतला दिले नगरपालिकेला. मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी नगरपालिका नव्हती, त्यावेळी ग्रामपंचायत होती इथं. दुसऱ्या वर्षी 24-25 मी 3,50,70,000 रुपये मी ह्या नगरपालिकेला दिले. कार्यकर्त्यांचा आग्रह व्हावा, नेते मंडळींनी कुठं पुरवठा करायचा, काय करायचा, त्यावेळी नेते मंडळींना मी त्यावेळेला 2-2 कोटी 2-2 वर्षामध्ये 2-2 कोटी दिले की जेवढी कार्यकर्त्यांची कामं मार्गी लागली पाहिजेत. पण मला ह्या पैशाचं कुठेही काम दिसलं नाही. काय झालं हे मला माहित नाहीये. कारण डॉक्टर आळणी म्हणले तुम्ही आमदार होता तेव्हा विकास झाला, तेवढाच विकास आत्ताच दिसतो. मग ह्या पैशाचं झालं काय, हा विषय आहे. आणि आता आम्ही पैसे आणू काय आणू, बघा जिल्ह्यात भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे, केंद्रात दिल्लीत भाजप आहे. आता भाजप पैसे देणार का दुसरं कोण पैसे देणार? आणि तुमची लाडकी बहीण आहे ही भर करामतीला आहे, बरोबर ना. लाडक्या बहिणीनं काय केलं? महाराष्ट्राचं राजकारण उलट सुलट केलं. आम्हाला बसवलं तुम्ही गादीवर, हे लाडक्या बहिणीने बसवलं. बिहारचा निकाल कसा लागला?
बिहारचा निकाल सगळा लागला, काँग्रेस साफ झालं, 5 पदे पण येऊ शकलं नाहीये. आणि आता इथं काँग्रेस आणि हे कुठून पैसे आणतील? हे सगळी लाडक्या बहिणींनी केलेली करामत आहे. आणि आज ही तीच करणार आहे. आम्ही ज्यावेळी निवडणुकीला उभा राहायचो त्यावेळी आम्ही दारात नमस्कार करायचो, त्यावेळेला आम्ही वहिनी साहेब, ताई, मी उभा राहिलोय, नमस्कार, पडदा ओढून घ्यायच्या अशा. आज मला खूप आनंद झाला. आज 75% इथं माझ्या माता बहिणी इथं उपस्थित आहेत. आणि हे परिवर्तन घडवू शकतात आणि ते तुम्ही घडवाल. ह्या तालुक्याचा विकास, ह्या शहराचा विकास व्हायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. निश्चितच भाजपच पैसे देईल. ज्यावेळी हा निवडणूक लागल्या, 8 नगरपालिका परिषदच्या निवडणूक लागल्या, त्यावेळेला देवेंद्र भाऊंनी मला बोलवलं. देवेंद्र भाऊ मला म्हणले, भाऊ काही करून आपल्याला मेजॉरिटीनं जिल्ह्यामध्ये आपल्या नगरपालिका नगर परिषद आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही प्रयत्न करतो. नाही, प्रयत्न नाही करायचा, आलंच पाहिजे. म्हणले येतील, काय अडचण नाही तशी. म्हणले जिथं नगरपालिका नगर परिषद जास्त मतानं ताकदीनं येईल तिथं तेवढाच पैसा ताकदीनं तिथं दिला जाईल, त्याचा विकास केला जाईल, हे शब्द मला दिला. अरे आश्वासन नाही आहे, कारण आम्हाला त्याची पोचपावती पहिली मिळालेली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी आम्ही सांगितलं, आम्हाला देवेंद्र भाऊ सांगितलं की जिंदा मुर्दा मला इथं झेंडा लावायचा आहे आणि कमळाचा झेंडा नगरपालिकेवर तुम्ही लावा. लय अवघड परिस्थिती होती, पण तरी आम्ही सगळे गोळा केले, आम्ही लढलो, ताकदीने लढलो आणि सांगलीची महानगरपालिका आम्ही ताब्यात घेतली. मी फोन केला, भाऊ 42 सीट आल्या, 2 अपक्षांनी पाठिंबा दिला आणि आपली महानगरपालिकेवर आपला कमळाचा झेंडा लागला. अभिनंदन म्हटले. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटांनंतर मला परत फोन आला. मला म्हणले, भाऊ तुमच्या टीमला तुमचं बक्षीस म्हणून तुम्हाला मी 100 कोटी रुपये दिले आणि 1.5 महिन्यामध्ये आमच्या नगरपालिकेला महानगरपालिका 100 कोटी रुपये आले. पाहिजे चौकशी करून कुणीही बघा. शब्दाला जागणारी व्यक्ती आहे आपले मुख्यमंत्री. आज ताकदीनं चला, हा विकास झाला पाहिजे. एक पिढी गेली, दुसऱ्या पिढीला तर सौख्य समाधान लाभलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनावर आपण काम करायचं आहे. पाण्याची सोय झालेली आहे, पाण्याची जलजीवन मशीनची सोय झालेली आहे, काम चालू आहे असं मला समजलं गेलं. पायपा झालेले, तयार झालेले. तर ही स्कीम कुणीही केलेली नाही, मोदी साहेबांनी केलेली आहे. मोदी साहेबांनी सगळ्या भारतामध्ये माझ्या माता बहिणीला कळशा डोक्यावर खांद्यावर हांडे घेऊन जाण्याची वेळ येऊ नये, ह्यासाठी घरात प्रत्येक नळ गेला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी ही स्कीम केलेली आहे. तर हे म्हणतात अशी स्कीम केली, मी केली, ती केली, हे यांच्या हातात काही नाहीये. देवेंद्र भाऊ आणि मोदी साहेबांनी ह्या स्कीम सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या. सगळ्या गावात पाणी मिळायची सोय झाली. आज मला सांगायचं थोडासा आनंद वाटतो. मी ज्यावेळी येतो तो सांगलीहून जतला त्यावेळेला काय रस्त्याची परिस्थिती होती हो, काय होती? तुम्ही गेला होता का? कुणाचं माहेर तिकडे आहे का? हा, काय परिस्थिती रस्त्याची? माझ्या 3 गाड्या 10 वर्षात बाद झाल्या. 3 गाड्या 10 मी बदलल्या. काय रस्त्याची परिस्थिती होती? आणि आज रस्ता वाका झाला. हे भाजपने केलेलं काम आहे, हे भाजपनं केलेलं काम आहे. नाही तर जत म्हणलं की माणसं मुलगी द्यायची किंवा तिथला नातेवाईक जोड करायची, त्यावेळी नाकं मोडून मुलायची, नको बाबा जत नको बनायची. आता परिस्थिती तशी नाहीये. म्हैसाचं पाणी आलंय, सुबलाम सुफला व्हायला लागले. एका वर्षाच्या आतमध्ये सगळं पाणी, सगळं जताचा परिसर हा सगळा पाण्याखाली येईल, त्याचाही प्रयत्न आम्ही पुरा केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. 1 टप्पा झालाय, दुसरा टप्प्याचं पण काम आम्ही चालू केलेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागातले सगळे शेतीवाडी सगळी सुकलाम सपला होईल, त्याबद्दल चिंता करायची जरूर नाहीये. पण ज्या सुविधा आहेत आपल्या, नागरिक सुविधा आहेत आपल्या, नळ असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण जर काम करायचं झालं तर आपल्याला ही नगरपालिका चांगली सक्षम बनवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही आणि तो आपण पर्याय द्याल अशी माझी आपल्याला विनंती. त्या दिवशी माहेरी जायचं नाही. का जायचं नाही? जायचं तो दुपारनंतर जायचं. म्हणजे एसटी पण अर्धी आम्हीच केली हो. एसटी कुणी केली? आम्हीच केली ना आधी. तेव्हा अर्धी एसटी भाडं म्हणलं तर पळते आपल्या गावाला. पण त्या दिवशी 2 तारखेला नाही जायचं. माझी हात जोडून विनंती आपल्याला. सकाळी उठायचं, मतदान करायचं, मतदान करून आरामशीर आपण बाबा मालकाला बरोबर घ्या, बहिणी असतील बहिणीला बरोबर घ्या, जाव असेल जावेला बरोबर घ्या, सुनेला बरोबर घ्या, सासूला बरोबर घ्या आणि आपलं मतदान कमळाला. 3 उमेदवार कमळावर आहेत. त्यामुळे कमळ चिन्ह बघितलं की बटन दाबायचं, 3 वेळा बटन दाबायचं आणि निर्मळ राहायचं आणि विकास करून घ्यायचा दृष्टिकोन. डॉक्टर साहेब
तुम्ही अध्यक्ष होताय, निश्चितच होताय. आणि अध्यक्ष झाल्यानंतर निश्चितच आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि थोडंसं मी सांगतो की माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते भाजपमध्ये. डॉक्टर आळी माझ्यापेक्षा सिनियर आहेत. ते पण एकनिष्ठ आहेत, मी पण एकनिष्ठ आहे. पण वरिष्ठांच्या ओळखी माझ्यापेक्षा त्यांच्या जास्त आहेत. त्यामुळं पैसा आणण्यासाठी त्यांची कला आहे आणि त्यामुळं आपल्याकडे पैसा भरपूर येईल आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. जतला पैसा दिला पाहिजे. आणि जत माझा पहिला मतदारसंघ आहे. इथून माझं राजकारण चालू झालं. मला कमळ होतं, तुम्ही निवडून दिलं, हे मी विसरणार नाहीये. त्यासाठी मी डॉक्टरांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून जतच्या विकासासाठी मी त्यांच्या बरोबर आहे. हे तुम्हाला मी आश्वासन देतो. आणि निश्चितच 2 तारखेला आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. मतदान चुकवायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही. विकास 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 आहे. त्यामुळे बोलण्याचा विकास कुणीही ऐकला सांगितलं तर काही नाही. यांच्याकडे पैसा नाही, यांच्याकडे पैसा येणार नाहीये. आम्ही यांना पैसा देणार नाही. त्यामुळे पैसा आम्ही देऊ, फक्त भाजपच्याच नगरपालिका नगर परिषदेला हा पैसा देऊ, एवढंच मी आपल्याला सांगतो. म्हणून 2 तारखेला सकाळी आपण सर्वांनी उठून कमळाचं चिन्ह बटन दाबून आपण त्यांना निवडून द्या. आणि 3 तारखेला मलाही तुमच्याबरोबर गुलाल खेळायची संधी उपलब्ध करून द्या, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा आभार घे ना, आभार माना कोणतरी म्हणा की. शेवटचा गोड कार्यक्रम आभार. आज या ठिकाणी आपले मंत्री, माजी मंत्री महोदय आदरणीय खाडेसाहेब, त्यांचे सर्व कार्यकर्ते, तिन्ही उमेदवार आणि ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केली ती सर्व मतदार बंधू भगिनींनो, आपण चांगल्या प्रकारे येत्या निवडणुकीमध्ये मतदान करून भारतीय जनता पार्टी यशस्वी करावा अशी शेवटची इच्छा व्यक्त करतो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.